नमस्कार. समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आंब्याचं लोणचं. तेही परफेक्ट माप सांगणार आहे तुम्हाला. तर इथे मी 5 किलो आंबे घेतलेले आहेत. 5 किलोच्या आंब्याचं लोणचं कसं घालायचं आणि किती प्रमाण त्याच्यामध्ये घ्यायचं ते मी आज तुम्हाला परफेक्ट माप दाखवते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी घेतले 1 वाटी मोहरी. मोहरी भाजायची, जास्त असं खमंग भाजायची नाही, थोडीशी भाजायची. त्याच्यानंतर मेथ्या घ्यायच्या, मेथ्या पण भाजून घ्यायच्या. अर्धी वाटी मेथ्या घेतल्या छोट्या वाटीनं. एक छोट्या वाटीनं धने घेतल्यात, धने पण भाजून घ्यायचे आहेत. नंतर घेतले जिरे, अर्धी वाटी जिरे घ्यायचे छोट्या वाटीनं. जिऱ्याला पण असं मस्त भाजायचं. जिरे आपले भाजून झालेले आहेत बघा. त्याच्यानंतर 1 वाटीत थोडं कमी त्याला शहाजिरे घेतलेत. शहाजिऱ्याची चव खूप चांगली आहे, टेस्टच वेगळी आहे. लोणच्याला खूप चांगली चव येते त्याच्यानं. शहाजिरे पण भाजून झालेले आहेत. मग हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्याला बारीक त्याचं पावडर करायचं. बारीक असा पावडर करून घ्यायचं. मस्त आपलं पावडर तयार झालेलं आहे सगळ्या मसाल्यांचं. मग आता टाकायच्या मोहऱ्या. मोहऱ्या वेगळ्या मोहरी बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या वाळवून घेतलेल्या आहेत. त्याच्यातच हळदकुंड टाकायचं. हे बघा असं मस्त लाल भडक लाल तिखट तयार झालेलं आहे. इथे घेतला आहे पाव किलो लसूण. लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे, मोठा मोठाच. एकदम बारीक पेस्ट करायची नाही लसणाची. लसूण मोठा मोठाच वाटून घ्यायचा आहे. त्याचा छान वास असा जसा आहे तसा राहतो. लसूण वाटून झालेला आहे, एका वाटीमध्ये काढून घेते मी. तर ह्या आंब्याच्या फोडी केलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये टाकूयात आता मसाले. धना जिरा पावडर, लसूण, लाल तिखट आणि हळद मिक्स आहे त्याच्यामध्ये. नंतर टाकूयात मोहरीचं पावडर तयार केलेला. नंतर टाकायचं मीठ चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकलं तरच हे लोणचं राहते, वर्षभर टिकते. नाहीतर लोणच्याला मीठ कमी केलं तर लोणचं खराब होते, बुरशी येते लोणच्याला. म्हणून आपण चव बघायचं आणि मीठ टाकायचं असते. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त छान मिक्स झालेलं आहे. आता एका कढईमध्ये तेल ठेवते. तेल अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त घेतले. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मेथ्या टाकायच्या, 4 ते 5 लवंगा टाकायच्या आणि मस्त त्याला कडवून घ्यायचं. तेल कडवून झालं की मग थंडगार होऊ द्यायचं. थंडगार तेल आपण ह्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून 2 ते 3 तास असंच ठेवायचं आहे हे लोणचं. 3 तासानंतर हे बघा मस्त असा मसाला आपला लागलेला आहे सगळीकडे लोणच्याला. छान मुरलेला आहे. नंतर मग एक काचेची भरणी घ्यायची आणि भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जी आहे ती घ्या. मी काचेच्या भरणीत भरून ठेवते. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा वर्षभर टिकू शकतं लोणचं. तर काचेच्या भरणीमध्ये मी भरून ठेवते. व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं हे आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे. कुणाला आवडले कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.